नमस्कार मित्रांनो, जी के मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र विषयावर काही प्रश्न, खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट काही प्रश्न। तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या भाषिक तत्वावर झाली? आणि प्रश्नाचे ऑप्शन आहेत ए हिंदी, बी गुजराती, सी मराठी, डी उर्दू। मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मराठी। महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही मराठी भाषिक तत्वावर झालेली आहे। महाराष्ट्र राज्याची निर्मिती मराठी भाषिक तत्वावर झाली कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून मराठी भाषिकांसाठी स्वातंत्र्य राज्याची मागणी पूर्ण झाली आणि 1 मे 1960 रोजी हे राज्य अस्तित्वात आले, जेथे मराठी भाषे बोलणारे लोक मोठ्या संख्येने होते। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मराठी। संयुक्त महाराष्ट्र चळवळ या मुख्य उद्देश मराठी भाषिकांसाठी एक संध राज्य स्थापन करणे हा होता, ज्यामध्ये मुंबईसह संपूर्ण मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश असावा अशी मागणी होती। भाषाचं भाषिक तत्व। स्वातंत्र्य भारतामध्ये राज्याची पुनर्रचना करताना भाषिक तत्वाचा विचार करण्यात आला आणि याच आधारावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। त्याचा परिणाम या विभाजनानंतर मराठी भाषिक महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिक गुजरातीसाठी स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले। मित्रांनो, तुमचा प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर कोणत्या अधिवेशनासाठी ओळखली जाते? ऑप्शन आहे उन्हाळी, बी पावसाळी, सी हिवाळी, डी वार्षिक। आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन सी हिवाळी। महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ही हिवाळी अधिवेशनासाठी ओळखली जाते। ऑप्शन सी हे उत्तर आहे। महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ऑप्शन सी हिवाळी अधिवेशनासाठी ओळखली जाते, जिथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडते। हे नागपूर कराराचा भाग आहे, ज्यामुळे नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाते, म्हणून दर्जा मिळाला आहे। आपल्याचं उत्तर आहे कारण महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन दरवर्षी हिवाळ्यात नागपूर येथे होते, जे नागपूर करार 1953 नुसार ठरले आहे। चला तर मग पाहूया प्रश्न तिसरा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहेत 1 मे 1960, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन सी 26 जानेवारी 1950, ऑप्शन डी 1 नोव्हेंबर 1956। प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आहे आणि तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशस्वी लढ्यानंतर मुंबईसह मराठी भाषिकांसाठी हे राज्य अस्तित्वात आले। स्थापना दिवस 1 मे 1960। पार्श्वभूमी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मागणीनंतर भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करताना महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। या दिवशी मुंबईसह मराठी भाषिकांचे हे राज्य अस्तित्वात आले आणि हा दिवस राज्याच्या स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न चौथा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? ऑप्शन आहे सिंह, बी वाघ, सी हत्ती, डी हरिण। कोणता प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो? सिंह, वाघ, हत्ती की हरिण? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वाघ। वाघ हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो। प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? ऑप्शन आहेत ए मोर, बी पोपट, सी कोकिळ, डी हरियल। कोणता पक्षी आहे जो महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मोर। मोर हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो। मित्रांनो, प्रश्न 6 आहे, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? ऑप्शन आहेत ए वड, बी पिंपळ, सी आंबा, डी नारळ। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए वड।
महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे वड. वड हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. मित्रांनो, प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन आहेत ए कृष्णा, बी गोदावरी, सी भीमा, डी तापी. कोणती नदी महाराष्ट्रात सर्वात लांब आहे? प्रश्न 7व्याचं उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे, जी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते आणि तिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. ही नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब असून तिची एकूण लांबी 1465 किमी आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. तिला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखले जाते. गंगा नदीनंतर भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आणि द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदी आहे. मित्रांनो, प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन आहेत ए कळसुबाई, बी साल्हेर, सी महाबळेश्वर, डी हरिश्चंद्रगड. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. मित्रांनो, प्रश्न 9वा आहे, अजिंठा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन आहेत औरंगाबाद, बी जळगाव, सी बुलढाणा, डी नाशिक. या 4 ऑप्शनपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेण्या आहेत? मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए औरंगाबाद. औरंगाबाद या जिल्ह्यात अजिंठा लेण्या आहेत. प्रश्न 10वा आहे, महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन आहेत ए यशवंतराव चव्हाण, बी शरद पवार, सी वसंतराव नाईक, डी बाळासाहेब ठाकरे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न 11वा आहे, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? ऑप्शन आहेत 32, बी 34, सी 36, डी 38. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 32, 36 का 34 किंवा 38? मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 36. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रश्न 12वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन आहेत अहमदनगर, बी पुणे, सी गडचिरोली, डी नाशिक. महाराष्ट्रातील खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू. मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो क्षेत्रफळानुसार आहे तो आहे अहमदनगर. ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. अहिल्यानगर म्हणतात, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 1700 चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत ठाणे जिल्हा हा मोठा आहे. क्षेत्रफळानुसार अहमदनगर आता अहिल्यानगर आहे. जिल्हा हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. लोकसंख्येनुसार ठाणे जिल्हा हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि एकूण जिल्हे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. म्हणून जर तुम्ही क्षेत्रफळाबद्दल आहे तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. प्रश्न 13 आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, सी ठाणे, डी रायगड. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मुंबई शहर. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे ते मुंबई शहर आहे. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार मुंबई शहर जिल्हा सर्वात लहान आहे, तर लोकसंख्येनुसार 2011च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी होती. आता गडचिरोलीचाही उल्लेख होतो. मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी
म्हणजे सर्वात लहान जिल्हा आहे आणि तोच महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, तुमचा प्रश्न 14वा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? ऑप्शन आहेत पु ल देशपांडे, बी वि स खांडेकर, सी कुसुमाग्रज, डी बाबासाहेब आंबेडकर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वि स खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक आहेत वि स खांडेकर. ऑप्शन बी. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर म्हणजे वि स खांडेकर आहेत, ज्यांना त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी 1974 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, असे मराठी भाषा विभाग आणि टेक्स्टबुक यासारख्या स्रोताकडून समजते. साहित्यिक वि स खांडेकर विष्णू सखाराम खांडेकर. पुरस्काराचे वर्ष 1974 काही स्रोतांमध्ये 1974 सालचा पुरस्कार 1975 प्रदान केल्याचा उल्लेख आहे, पण तो वि स खांडेकर यांच्यासाठीच होता. कारणीभूत साहित्य ययाती कादंबरी. प्रश्न 15वा आहे. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव काय आहे? म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव काय आहे, म्हणजे दुसरं कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन आहे सातपुडा, बी अरावली, सी पश्चिम घाट, डी पूर्व घाट. कोणत्या नावाने सह्याद्री पर्वताला ओळखले जाते? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव आहे पश्चिम घाट. ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 16वा आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन आहेत अकोला, बी बुलढाणा, सी अमरावती, डी वर्धा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बुलढाणा. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बुलढाणा. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झाले असून ते एक नैसर्गिक खारट पाण्याचे सरोवर आहे आणि ते राष्ट्रीय भूवारसा स्मारक म्हणून घोषित आहे. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झाले आणि बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे प्रवाहविवर आहे. सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. या सरोवराचे आणि परिसराचे संरक्षण करण्यासाठी याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. प्रश्न 17वा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? ऑप्शन आहेत जयगड, बी रत्नागिरी, सी मुंबई, डी अलिबाग. सर्वात मोठे बंदर कोणते आहे? जयगड, रत्नागिरी, मुंबई किंवा अलिबाग. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई येथे आहे. मित्रांनो, आपला प्रश्न 18वा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? ऑप्शन आहेत लोणार, बी शिवसागर, सी वेंगुर्ला, डी ठाणे खाडी. कोणते सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर आहे? मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लोणार. महाराष्ट्रातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर हे लोणार सरोवर आहे. महाराष्ट्रामधील सर्वात प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे लोणार सरोवर, जे बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि उल्कापातामुळे तयार झाले आहे. हे जगातील एकमेव बेसलाईट खडकातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि आशियातील एक द्वितीय अंतर्देशीय खाऱ्या विवर म्हणून ओळखले जाते, ज्याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराची काही वैशिष्ट्ये बघूयात. लोणार सरोवराची निर्मिती सुमारे 52 वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली. तिचे स्थान बुलढाणा जिल्ह्यात संभाजीनगरपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. पाण्याचा प्रकार आहे खारट आणि अल्कधर्मी प्रकारचे पाणी असलेले सरोवर म्हणजेच लोणार सरोवर. हे जगातील सर्वात मोठे सरोवर आहे. मित्रांनो, प्रश्न 19 आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणत्या विभागात आहे? ऑप्शन आहेत कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र.
मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कोकण. महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे मार्ग हे कोकण या विभागामध्ये आहे. तर ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन ए. महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब रेल्वे कोणत्या विभागात आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण असले तरी कोकण रेल्वे तिच्या लांबीसाठी आणि तांत्रिक वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यासारख्या इतर विभागामध्येही मोठ्या रेल्वे जाळ्यांचा समावेश आहे. मात्र प्रश्न विशेषतः कोकण मार्गावर लक्ष केंद्रित करतो, जेथे करबुडे बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. ऑप्शन ए कोकण. कोकण रेल्वे मार्ग त्यांच्या लांबीसाठी, पुलासाठी आणि बोगद्यासाठी ओळखला जातो, जो तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ऑप्शन बी विदर्भ. विदर्भ भागात नागपूरसारखे मोठे रेल्वे जंक्शन असून या प्रदेशातही रेल्वेचे जाळे मोठे आहे. ऑप्शन सी मराठवाडा. मराठवाड्याला जोडण्यासाठी जालना जळगाव सारखे नवीन मार्ग प्रस्तावित आहेत, ज्यात देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा बांधला जाणार आहे. ऑप्शन डी पश्चिम महाराष्ट्र. हा विभागातही मोठे रेल्वे कनेक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूर यात्रा कोणत्या देवाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत गणपती, बी विठ्ठल, सी शिव, डी राम. मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी विठ्ठल. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूर यात्रा ही विठ्ठल या देवाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूर यात्रा ही ऑप्शन बी विठ्ठल या देवाशी संबंधित आहे, जे भगवान कृष्णाचे रूप मानले जाते. जिथे लाखो वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात, ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या पालख्याचा समावेश असतो. विठ्ठल पंढरपूर हे विठ्ठल आणि रुक्मिणीचे पवित्र स्थान आहे. याला महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. ही यात्रा विठ्ठलाच्या समारंभात आयोजित केली जाते, जिथे भावी पायी चालत पंढरपूरला जातात. प्रश्न 21वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण प्रकल्प कोणता? ऑप्शन आहेत कोयना, बी जायकवाडी, सी उजनी, डी भातसा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कोयना. महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण प्रकल्प हे कोयना धरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना धरण आहे, जे सातारा जिल्ह्यात असून जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवरील सर्वात मोठे मातीचे धरण असून ते सिंचनासाठी मोठे आहे. पण एकूण प्रकल्पाच्या व्याप्तीनुसार आणि क्षमतेनुसार कोयना हे मोठे मानले जाते. त्यामुळे प्रश्नाच्या पर्यायानुसार आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कोयना, कारण ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून जलविद्युत निर्मितीसाठी ओळखले जाते. ऑप्शन बी जायकवाडी हे गोदावरी नदीवरील मोठे मातीचे धरण आहे, जे सिंचनासाठी महत्त्वाचे आहे. ऑप्शन सी उजनी हे भीमा नदीवरील एक मोठे धरण आहे. ऑप्शन डी भातसा हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असल्याने आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कोयना. प्रश्न 22वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक शहर कोणते आहे? ऑप्शन आहेत पुणे, बी नाशिक, सी नागपूर, डी मुंबई. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक शहर हे मुंबई शहर आहे. ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन ए मुंबई भारताचे आर्थिक केंद्र, मोठे बंदर, कापड उद्योग आणि मोठे औद्योगिक क्षेत्र आहे, त्यामुळे ते सर्वात मोठे औद्योगिक शहर मानले जाते. पुणे ॲटोमोटिव्ह व IT आणि अभियांत्रिक क्षेत्रातील एक मोठे केंद्र बनले आहे. अनेक उद्योग येथे स्थापित होतात. नाशिक एक वेगाने वाढणारे औद्योगिक शहर आहे. रस्ते आणि रेल्वे चांगले जोडलेले आहेत. नागपूर या महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे शहर, पण मुंबई आणि पुणे इतके मोठे औद्योगिक केंद्र नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायानुसार आणि एकूण औद्योगिक व्याप्तीनुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. ऑप्शन डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण ते मोठे औद्योगिक शहर आणि आर्थिक केंद्र आहे. तसेच मुंबई पुणे औद्योगिक पट्टा हा सर्वात मोठा औद्योगिक पट्टा आहे. मित्रांनो, आपला हा शेवटचा प्रश्न आहे 23वा. दख्खनची राणी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला हा. ऑप्शन आहेत नागपूर, बी पुणे, सी औरंगाबाद, डी कोल्हापूर.
मित्रांनो, आपल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. दख्खनची राणी म्हणून पुणे या शहरास ओळखले जाते. दख्खनची राणी म्हणून पुणे या शहरास ओळखले जाते कारण ते दख्खनच्या पठारावरील एक सुंदर आणि हिरवेगार शहर आहे. तसेच पुणे आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन या प्रसिद्ध रेल्वेगाडीमुळेही नाव जोडले आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पुणे आहे. दख्खनच्या पठारावरील उत्कृष्ट हवामान आणि निसर्गरम्य वातावरणामुळे दख्खनची राणी म्हणून पुणे या शहरास ओळखले जाते. डेक्कन क्वीन मुंबई पुणे दरम्यान धावणारी प्रसिद्ध ट्रेन आहे.